हे बोलणं मी खपवून घेणार नाही. ओ सुनबाई, आता तर कुठं सुरुवात झाल्या. खरं सांगू का सुनबाई, तुमची पात्रता काय आहे हेच दाखवायला आम्ही इथं आलतो. म्हणजे तुम्ही आमचं लग्न मोडलत, चार चौकात आम्हाला आमची पात्रता दाखवली. नाही नाही ते बोललात. आमची प्रतिष्ठा, आमचा मान धुळीत मिळवलं. पण खरं सांगू काय, त्यानं आम्हाला काय बी फरक पडणार नाही. कारण भुवनेश्वरीने हे साम्राज्य का नाही एका रात्रीत उभं केलेलं नाही, एक एक ईट रचून उभं केलेलं आहे. तुमच्या या बोलण्यानं पत्त्याच्या बंगल्यावानी काही ते कोलमडणार नाही. पण तरी बी तुम्ही एवढ्या सगळ्या लोकांसमोर आमच्या स्वप्नांवर पाणी ओतलं. एवढी वर्ष आम्ही ज्याच्यासाठी जगलो तुम्ही त्यालाच अग्नी दिलात. आणि आता आम्ही जरा कुठं तुमच्या आई बाबा पुढं काहीतरी बोललो, मिरची लागली होय तुम्हाला? थोडा विचार करा की तेव्हा आम्हाला कसं वाटलं असेल. मी जे सत्य होतं तेच सांगितलं मॅडम. खोटेपणा करून तुम्ही लग्नाचा घाट घातला होतात. मी सत्य आणलं सगळ्यांसमोर. हो, सत्याची टिमकी वाजवू नका. जरा एकदा आमच्या जागी राहून विचार करा. तुमचं सत्य आमच्या वास्तवापेक्षा ठेंगणं वाटलं असतं तुम्हासनी. आयुष्य येचलो आम्ही त्या घरासाठी, त्या घरातल्या माणसांसाठी. पण त्यांनी काय केलं, भाजीतला कढीपत्ता काढावा तसं आम्हाला येचलं आणि बाजूला केलं. काय चूक होती हो आमची, सांगा की. हा, काय चूक होती? आम्ही प्रेम केलं ही आमची चूक होती? आम्ही बी शेळीच होतो की. पण यांनी आम्हाला वाघीण बनाया भाग पाडलं. वास्तवात जगता आलं पाहिजे सुनबाई. तुम्ही का नाही सत्याला कवटाळून बसलाय. काय झालं हा? तुमच्या सत्यामुळेच तर तुम्ही आज इथं आहेसा, तुमच्या माहेरला. पण मॅडम सत्य. लई खड्डा खणत बसला नसतात आज तुम्ही सूर्यवंशींच्या घरात असतात. आम्हाला नडलात, पण भोगाया कुणाला लागतंय? तुम्हालाच नवं. ज्याच्यावर तुमचं लई प्रेम आहे त्याच तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला घराबाहेर जायला सांगितलं. हे काय बरोबर नवं नाही का? आमच्या नात्यात दुरावा जरी आलेला असला मॅडम तरी अंतर आलेलं नाहीये. अधिपतींनी मला तुमच्यामुळे घराबाहेर काढलं. कुणामुळं का होईना एकदाच्या तुम्ही त्या घराबाहेर पडलात. कायमची नाही. लवकरच येईन मी घरी परत. हो, पण अधिपतीने तुम्हाला घरला बोलिवलं पाहिजे का नाही?